लाडत आला निशंक हो निर्भय मस्त अशी काजूच्या बी गर टाकून हे बघा हलकं हलकं ऊन यायला सुरुवात झालेली आहे. आमचा मांडव बघा वेलींचा. आता बघ फुलं किती फुलले आहेत पिवळ्या रंगाची. कशी आहे काकडी धरले काकडीच्या वेळ मग काकड्या फळं धरली आहेत बारीक बारीक. फुलं काय फुलारले बघ. हा बघा चहा घेतलाय. घरात तर सगळं काम आधी करून घेतलं आणि आत्ता आम्ही घराबाहेर पडलोय. हां भरपूर फुलं आली बघा पिवळ्या रंगाची. कशी फुलारले बघ. तर हिला हे टाकायला पाहिजे राख ह्या टेंडल्याच्या वेलीला. तिथली राख ती काढलेली असते ना हां आणून आणून टाकून द्यायची त्याच्यात. नाही आता मी काढून ठेवले पण माझ्या लक्षात नाही राहिली. दुसऱ्या कामासाठी गेली घरामध्ये ते राहून गेलं. मस्त झालं ना वेली. आता बघते बघते एका काकड्याचं वर येते दिसते. ते आपल्याला घेवड्याचं बी पण लावायचं. ते कधी आणायचं. घेवडा त्या खड्ड्यामध्ये टाकायला पाहिजे. काय मांडवाच आहे बघ. मानवाच्या बाहेर ही काकडीचं फळ आहे वाकडं होतं. ऊन लागतं म्हणून त्याला ऊन पण तेवढं नाही पाहिजे. दवाचं पाणी बघ कसं पडतंय वरनं. हे बघा छप्पर बघ दवानीच खाली आलं. हा ना ताड बांधलं होतं एकदम. टप 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 पाणी बघ गळतंय पावसासारखं. एकदम ताड बांधलं होतं. ते बघा हे बघा बरं आहे. झाड पाण्यामध्ये पडलं तर चांगली गोष्ट आहे ना. ते झाडाला थकाल करते म्हणून ते पाणी ही जंगली झाडं राहतात नाही. दवावरती जगतात. चांगलं वाटतं इथे येऊन बसायला पण चांगलं आहे ना. उन्हाळ्या टायमाला खुर्ची टाकून बसलं ऊन नाही लागणार. वेल जरा गंधाट झाला की लक्ष द्यायचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. खूप छान दिवस आहे. मस्त असं वातावरण तयार झालं आहे. म्हणजे असं थंडी पण नाही आणि गरमी पण नाही. असं हलकं हलकं थंड असं वाटतं आहे. छान वाटतं आहे. आजूबाजूचा परिसर असं म्हणजे ऊन पण असं आलं ना तरी पण गरमी होत नाही आहे. 2 दिवस झाले त्याच्यामुळे. हां मध्ये 2 दिवस इतकी गरमी होती ना बापरे. अगदी म्हणजे घरामध्ये राहायला पण नको होत होतं. इतकी गरम होत होती. म्हणजे रात्रीसुद्धा गरमी व्हायची. पण आत्ता जे वातावरण खूप छान झालेलं आहे. तर कुणालच्यावरून तेच मी म्हणत होती केळीच्या बागेचं. तुम्हाला बघा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की केळीची बाग खूप घनदाट झालेली आहे. तर आता एक दिवस वेळ काढून ते करायचं आहे आम्हाला. आता ते माझ्या डोक्यात बसले केळीची बाग कारण तिकडे बघून आहे ना आणि घराच्या जवळ आहे ना त्याच्यामुळे थोडीशी जरा भीती वाटते. तर म्हटलं मधली त्याची रोपं आहेत ना ते सगळे कटिंग करून टाकूया असं. कारण खूपच काहीतरीच दाट झालेलं आहे सगळं त्याच्यामुळे. बघू आता कधी होतं आहे काय माहीत नाही. पण आता सध्या पहिला हे पॅकिंगचं वगैरे होते. म्हणजे आपण जे मसाल्याचं केलेलं आहे ना ते सगळ्यांचं कुरिअर झालं ना की मग नंतरला वेळ मिळेल मग त्यावेळेस मग आपण करूया असं 1-2 दिवसमध्ये गॅप घेऊन असं. तर करायचं आहे. चला जाऊया आता. छान वाटतं इथं. माइंड फ्रेश होऊन जातं. माइंड फ्रेश इथं बागेमध्ये आल्यानंतर. नारळाची झाडं जगली काय. हा पण बघा हा परिसर पण स्वच्छ करायचा आहे. जरा टाईम काढून करूया आपण. सगळी सागाची पानं आहेत ना ती बघा खाली सगळी पडतात वाऱ्याने. आग अजून कोसळणार ते. आता पूर्ण खाली होणार. हां साफ केलं होतं पुन्हा तसंच झालेलं आहे. नाही ते पडणार पूर्ण पडतात पूर्ण पानं आहेत ना आता गळून जाणार आणि नव्याने येणार. असं नवीन पाळी येणार. सागाची पानं पण ठीक आहे म्हटलं करूया साफ. जसा वेळ मिळेल तशी कामं करायची. हा पुरा गळायचा बाकी आहे झाड. चला जाऊया आता घरी. ते पाण्याकडे लक्ष टाक जरा पाणी वाहून जाईल. चला आता पुन्हा एकदा जरा पटापटानं थोडंसं इथे काम बाकी आहे आपलं. मिरची भाजायचं. तर सकाळी सकाळी लवकर आता करून घेतले. थोडीशीच मिरची बाकी आहे. काल सगळं करेपर्यंत खूप उशीर झाला. म्हणजे किती वाजले 2-2:15 झाले. सकाळी काहीतरी 11च्या दरम्यान सुरुवात केलेली आणि त्याच्यानंतर मग घरातलं जेवण पण करायचं होतं ना. घरातलं पण थोडंसं काम बाकी होतं त्याच्यामुळे मग अर्धी मिरची ठेवून दिली मी. आणि आता म्हटलं सकाळी उठून आता भाजून घेते पटकन. थोडीशीच आहे समजा ना 1-8 तासामध्ये भाजून होईल. आणि त्याच्यानंतर ती गार झाली ना की मग कुणाच्या जेव्हा मसाला दळायला जाणार. मी नाही जाणार आहे आज. कारण जर का मी गेली ना तर घरातल्या कामाची परत गडबड होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही जावा. आणि तुम्हाला बघा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं. कालचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला का सांगा मला. कालचा का परवा दिवसाचा बघा जरा तुम्ही. ते आमच्या शेजारी ना बोरंबावडे गाव आहे तिथे मी गेले होते. म्हणजे अचानकच जाणं झालं.
तर म्हटलं चला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करते, त्याच्यामुळे पटकन म्हटलं तो शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. काळी मिरीसाठी मी तिथे गेले होते आणि तुम्हाला मी दाखवलं आहे त्या काकांच्या घरी कशा वेली वगैरे लावलेल्या आहेत. तर भरपूर जणांनी मला ना मागच्या वेळेस सांगितलं होतं काळी मिरी लाव, हे लाव, ते लाव. मी आणली होती वेल दापोलीवरनं, पण काय त्या वेलींना कसं मोठी झाडं लागतात. तुम्ही बघितलं ना कशी मोठ्या मोठ्या झाडावरती त्यांनी त्या वेली चढवलेल्या आहेत आणि आपली झाडं कशी लहान आहेत. त्याच्यामुळे मग आणली होती, लावली होती, पण ती काही जगली नाही, कारण त्यांना आधार पण लागतो ना. आणि इथे कसं ऊन भरपूर आहे, मुळात काय तर ऊन इथे भरपूर आहे आणि त्या वेलींना कशी सावलीची गरज असते. त्याच्यामुळे आत्ता आपण लावू शकतो, म्हणजे आता बऱ्यापैकी आपली झाडं बघा मोठी झालेली आहेत. त्याच्यामुळे पावसाच्या वेळेस आणून आहे ना लावणार. तर ताई मला म्हणाल्या की पावसामध्ये तुम्ही घेऊन जावा. अबोली पण म्हणाल्या का घेऊन जा म्हणून. आता कसं उन्हाचा टाईम आहे, तर जगणार नाही, म्हणजे पावसातनं तुम्हाला किती लागेल तेवढे घेऊन जा. तर आणून मग आपण लावू शकतो. मी तर असं कुणाला जाऊन सांगितलं एखादा मांडवच घाला येते काळी मिरीसाठी सेपरेट. ते बघ आता काट्या लावलं ना त्याच्यावर वेल लावून टाकायची आणि मग जाईल ती वेल अशी व्यवस्थित. पण लावूया आपण ह्या वर्षी, लावूया काळी मिरीची वेल. काय सुगंध आहे त्या काळी मिरीला. आत्ताच बघा मी ते पॅकेट आहे ना खोललं मी, आणि म्हणजे आता वजन करायचं होतं, म्हणजे काळी मिरी घालायची बाकी आहे ना गरम मसाल्यामध्ये. म्हणजे त्यांच्याकडनं घ्यायची होती म्हणून मी काळी मिरी मुंबईवरनं घेतली नाही, कारण ही गावची जी काळी मिरी असते ना ओरिजिनल चांगली असते त्याच्यामुळे. आणि इतका छान सुगंध आहे त्या काळी मिरीचा, मस्त आहे. त्याच्यामुळेच म्हटलं त्यांच्याकडनं म्हटलं घेऊया, घरगुती मिळाली तर चांगली गोष्ट आहे असं. चला आता चूल पेटूया पटापट. 1 तासाचं काम आहे, पटपट करून घेते. आणि त्याच्यानंतर मग आपल्या घरातलं काजूच्या बिया काढून ठेवल्या आहेत, अजून आमच्याकडे सोललेलं नाही, वेळच नाही हो. 2-3 दिवस झाले आम्ही सध्या ते मसाल्याच्या मागे, त्याच्यामुळे वेळच नाही. पण आता कुणाच्या म्हणतात की सोलतो म्हणून. आणि आपल्या बागेतल्या शेंगा काढून ठेवूया आणि मस्त अशी काजूच्या बिया टाकून भाजी करूया आपण असं. चला आता हे काय आजचाच दिवस फक्त झालं, मग मसाल्याचं काम झालं आणि मग काय दळून आणलं का पॅकिंग करायचं, मग पटापट होऊन जाईल, मग काही चिंता नाही असं येते. ही बघा माझी छोना मोना आली, छोना मोना माझी. काय खाते? चायची पात खाते तू? चूल पण आपली पेटली. आज पाणी इथंच ठेवूयात आपण मग. हां ही बघा थोडीशी मिरची भाजायची राहिले, बेडगी मिरची. ही बघा अजून असेल ना थोडीशी, 1-5-6 किलो बाकी आहे फक्त भाजायची, बाकी सगळं झालेलं आहे. ए छोनू मोनू, एक छोनू मोनू घरात आहे, त्याला मगाशी सोडलं होतं. दादा झोपलाय ना अजून, म्हणून त्याला घरातच ठेवलेलं आहे. बाहेर आलं ना तर खूप हैराण करेल. ए छोनू मोनू. ते हां कुठला? हां गरम मसाला आणि बेडगी मिरची आहेत. नाही गरम मसाला डब्यात टाकलाय मी, मिरचीच आहे ती. हां घेऊ रे सगळं. चला पटापट भाजून घेऊया लवकर. 1 तासाचं काम आहे, पटकन होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर पाणी आपण आज इथंच ठेवायचं तापत, मग घरातली चूल पेटवायला नको मग. आणि वातावरण बघा असं मस्त थंडगार आहे ना, त्याच्यामुळे असं काय म्हणजे बरं वाटेल मग. नाहीतर दुपारच्या वेळेस आहे ना काय अंगाची आग होत होती ना काल. हां हातपायाची इतक्या आग, बाप रे. आम्ही मग थंड पाण्याने आंघोळ केली, त्यावेळेस आम्हाला बरं वाटलं. मग मेहनत आहे बाबा, मेहनत आहे मसाल्यामध्ये. ठीक आहे, पण आपल्याला रोजगार हवा तर मेहनत तर पाहिजे ना. मेहनतीशिवाय काय आहे सांगा बघ. मेहनत करायची, तयारी ठेवायची, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. चला सुरुवात करूया. हे बघा त्याला पाणी बघा किती सुटलंय, दवाचं पाणी. ते आता हे होईल. काय झालं? हा बघा हा माझा बछडा बघा. काय काय खेळून बिळून झालं की नाही? हो की नाही? खेळून बिळून झालं की नाही? मग शांत राहा ना. हां चला भुकू लागली ना, भुकू लागली. दुसरा बछडा तिकडे बसलाय. झाली मिरची भाजून पण झाली, आणि आता फक्त म्हणजे झालं गार पण झालेली आहे. आता फक्त जरा उन्हामध्ये ठेवलेली आहे, ऊन लागलेलं चांगलं असतं ना. ह्या बघा काय 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 माझ्या बबूला काय करू. आमच्याकडे आज शेंगा काढून झालेल्या आहेत, तुम्हाला मी दाखवते. शेंगाच्या शेंगा आपल्या झाडाच्या. आज काजूची भाजी खायची शेंग टाकून. आमच्या अजून काजू साफ करायचे बाकी आहेत, 2 दिवस झाले काढून ठेवलेत, अजून काही साफ नाही केलेले आहेत. घे 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 खा. माझा मसाल्याचा हात आहे बाबू, अजून मी हात नाही धुतले तर तिखट लागेल. पोरं माझी ग शहाणी. हा चल भूकू लागली ना, चला खायला देते. चल. अरे बारकू कुठे गेला? तो कधी बसला वरती? त्याला माहिती वाघ्या ना. चला आता हा मसाला आपला आज दळायला जाईल. कुणालचे बाबा जातील आता
लाडत आला बचा बेटा बचा खाली. तो बघा वाघ आहे आपला शेठ. ये बाबू ये ये ये. चल चल खाऊ दे. चल चल खाऊ वागे. चला खायला, चला नाश्ता करायचा. चला चला मी आता पहिला ना हां पेडिगिरी खायचं. या खाऊ आणलाय. पहिला आधी हातपाय धुऊ दे मला आणि मग त्याला ती सवय असते बघायला पाहिजे एकदा कशी कुठे काय करायचं. आपण बघितलंय का डोळ्यांनी बघितलं की काढू. अच्छा हां. तर ह्या बघा ह्या तयारीशी काढलेल्या काजूच्या बिया 2 दिवसानंतर आता साफ करायला घेतलेल्या आहेत. आणि आज फायनली आपल्याला काजूची भाजी मिळणार आहे खायला. 2 दिवस झाले मी यांच्या मागे लागले, सोलून द्या भाजी खायची. चला आता दुपारला बनवूया आपण. ह्या बघा थोडंसं सोललेल्या झालेत, गहर तयार झालेले आहेत. आणि शेंगा पण काढल्या आहेत, त्या पण तुम्हाला मी दाखवते. ह्या मुळ्याच्या शेंगा काल काढलेल्या आणि ही टेंडली थोडीशी, ही पण भाजी करायची, पण ही संध्याकाळी करणार आहे मी आज. आणि ह्या बघा ह्या आपल्या बागेतल्या शेंगा, म्हणजे गेल्या वर्षी ह्याच्यापेक्षा कमी होतं ना. गेल्या वर्षी मोजून 15 शेंगा काहीतरी आम्हाला मिळाल्या होत्या. आणि ह्या वर्षी बघा म्हणजे त्याशी 2-3 काढल्या होत्या आणि ह्या पूर्ण झाल्या. म्हणजे जवळजवळ 20-25 शेंगा आहेत ह्या. आणि अजून आपल्या झाडावरती आहेत. म्हणजे काय तर हळूहळू आता आपल्याला जास्त उत्पन्न मिळालं की नाही सुरुवात झालेली आहे. आणि शेंगांची भाजी मला खूप आवडते. फक्त शेंगा आणि बटाटा टाकायचा आणि रस्सेवाली भाजी मस्त बनते. आता ह्या टायमाला मी बनवीन. चला आता मी नाश्ता बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग ती भाजी पण करायची. ऐ ग देवा रे. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्यावधूत हे स्वर्णगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. थोडीशी तुम्हाला किचनची तयारी दाखवते. आता ही बघा काजूची भाजी करायची ना, तर हे जे सोललेले काजू आहेत ना ते मी गरम पाण्यामध्ये ठेवले होते. एक साधारण 10 ते 15 मिनटं ठेवलात ना की ती साल आहे ना ती निघून येते. सगळ्यांना माहीतच असेल, पण तरी पण म्हटलं तुम्हाला सांगते. आता ही साल काढून घेते. थोडीशी मी तयारी केली. इथे कांदा टोमॅटो सगळं चिरून ठेवलेलं आहे. आणि वांगा बटाटा आणि शेंगाची शेंग, आपल्या बागेतल्या शेंगा, आणि ह्याची भाजी आपल्याला आता करायची. व्हेजमध्ये, नॉनव्हेजमध्ये नाही हां. ही भाजी म्हणजे काजू घालून ही भाजी ना खूपच छान बनते. चला ह्या साली काढून घेते. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे एक 15 ते 20 मिनटं झाले, चांगले भिजलेले आहेत. आणि मग पटकन आपण भाजी करून घेऊया. तर झटपट होणारी अशी ही आपली वांगा बटाटा आणि शेवग्याची शेंग आणि काजूच्या बिया ह्याची भाजी मस्त लागते. व्हेजमध्ये पण खूपच छान लागते. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यात भरपूर असा कांदा आलं लसूण घातलेला आहे, कढीपत्ता, आणि त्याच्यानंतर टोमॅटो घालून चांगलं असं परतून घेतलं आहे. सर्व मसाले म्हणजे तिखट मसाला, हळद, गरम मसाला घालून छान असं ग्रेव्ही आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. थोडंसं त्यात मी पाणीसुद्धा घातलं आहे आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटांना परतून घेतलेलं आहे. आणि मग चिरलेली भाजी, वांगा बटाटा शेवग्याची शेंग, कोथिंबीर आणि मी जरा मिक्स करून घेतली. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलं आणि मग नंतरला काजूचे गर आहेत ना ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत. इतकी छान लागते ही भाजी चवीला. शिजलेला काजू असतो ना, असा तोंडात टाकला ना आणि असा विरघळतो ना तो तोंडामध्ये. म्हणजे आता ही भाजी खाऊन झालेली आहे तरी पण माझ्या तोंडाला की नाही पाणी सुटतं, इतकी ही भाजी छान लागते. आणि आता काय आपल्या बागेतलेच काजू आहेत तयार झाले, काढायचे आणि असे वरचेवर की नाही भाजी बनवायची. कुणालासुद्धा ही भाजी खूप आवडते, छान आवडते, म्हणजे एक ओल्या काजूंची भाजी. तर ते बघा सगळं रेडी करून झालेलं आहे. मग झाकण ठेवलं आणि ही भाजी की नाही शिजत ठेवलेली आहे. एक 7 ते 8 मिनटामध्ये भाजी शिजते ही. म्हणजे अगोदर फास्ट गॅसवरती मी ठेवली होती आणि त्याच्यानंतर स्लो गॅस करून ही भाजी की नाही शिजून घेतलेली आहे. भाकरीसोबत तर ही भाजी अप्रतिम लागते. आता कुणाला आणि कुणाच्या बाबांना चपात्या जास्त आवडतात, त्याच्यामुळे मी ते चपात्या करून घेतलेल्या आहेत. आणि आदल्या दिवशी मी भाकऱ्या केल्या होत्या, माझ्यासाठी होती भाकरी, त्याच्यामुळे आज जेवणाची मजा ना वाढणारच होती. त्याच्यात टाकली ना. हां मसाला बारा केला. चला कुणालचे बाबा बघा आले जेवायला. मसाला कुटायला गेले होते ना, आत्ताशीच आले. किती 2:30 वाजून गेले ते बघा वरती. थोडंसं उशीर झाला आम्हाला. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते भाजी आपली. तर ही बघा ही आपली मस्त अशी काजूच्या गर टाकून केलेली भाजी, जोडला काकडी आणि ही नाचणीची भाकरी. ही कालची भाकरी आहे, मला ना आवडते शेळी भाकरी, त्याच्यामुळे मी ठेवली होती, म्हणजे जास्तच केली होती. आणि ह्यांच्यासाठी चपात्या केलेल्या आहेत. घे चपाती घ्यातली, ऐकलं का. चला जेवतो आता. पाणी प्यायला मग पोटात जेवण कसं जाईल. सरबत प्यायला होता 1 ग्लास मगाशी. हां
आता परत जायचं आहे ना? बघू थोडा वेळ. आता लगेच नाही हा, 5-5:30च्या दरम्यान निघायचं. हां, अजून एक मसाला आपला आणायचा बाकी आहे. आता संध्याकाळी परत जायचं. ये खाऊ खाऊ काही पुन्हा आडवा नको उभा काढ. तर आपल्याकडे मुंबईवरनं ही पाहुणी मंडळी आलेले आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत आणि दोघं जण नवरा बायको आज आपल्याला भेटायला आले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगते, जी आम्हा दोघांना पण खूप आवडली. दोघंही बाईकवरनं प्रवास करत करत आले होते आणि बघितल्यावरती आम्हाला इतकं छान वाटलं ना, म्हणजे त्यांना बघूनच आम्हाला असा आनंद झाला आणि बोलणं चालणं भरपूर आमचं झालं. जवळजवळ अर्धा एक तास आम्ही गप्पा मारल्या. त्यांनी वाघ्या आणि म्हणजे खास करून त्या वाघ्या आणि शेरू यांना भेटण्यासाठी की नाही आल्या होत्या आणि भरपूर असा खाऊ वगैरे ते वाघ्या शेरूसाठी घेऊन आल्या होत्या. बोलता बोलता सगळे विषय निघाले आणि भरपूर मग गप्पा गोष्टी सगळं करून झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कसे वाघ्या शेरूचे लाडसुद्धा भरपूर केले. आणि ज्यावेळेस वाघ्या शेरूंना असं प्रेम मिळतं ना, त्यावेळेस मला इतका आनंद होतो ना. आणि मला आवडतात, मग अशी माणसं खूप आवडतात. म्हणजे मुक्या प्राण्यांवरती जीव लावणारी माणसं मला भरपूर आवडतात. आणि मग माझं मन की नाही रमतं त्या माणसांमध्ये. आणि कधी मग एक बोलतात ना घट्ट नातं निर्माण होत होतं ना, ते मला सुद्धा माहिती पडत नाही आहे. म्हणजे ते बोलता बोलता सगळं झालं सगळं आणि त्याच्यानंतर मग त्यांची निघण्याची वेळ झाली. जसा जमेल तसा थोडासा पाहुणचार मी केला. म्हणजे दुपारीच आले होते उन्हाच्या टायमाला, त्याच्यामुळे मला पण थोडंसं असं वाईट वाटत होतं, कारण खूप असं दुपारचं ना ऊन असतं. आणि कुठेतरी असं मनामध्ये वाटलं की त्यांना असं म्हणजे खास असं काय पाहुणचार मला नाही करता आलं हो. म्हणजे मला असं वाटलं की जेवण वगैरे बनवलं असतं तर निदान जेवून तरी गेले असते. पण त्यांचा कसं अचानकच फोन आला, त्याच्यामुळे पटकन असं काही करता आलं नाही मला. पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम ती लोकं आले ना की आपण त्यांना जेवण वगैरेच पाठवणार आहे. पण खूप ही दोघं पण मला ना खूप असे आवडले आणि म्हणजे छान वाटलं त्यांना भेटून. आता मी काय सांगू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. काय पाण्याची बाटली आहे ना आतमध्ये? पाणी आहे ना आतमध्ये? मला पाणी लागेल. चला, आता संध्याकाळ झालेली आहे, 6:30 वाजलेत आणि आम्ही चाललो मसाला आणायला. ज्यांच्याकडे दळायला दिला ना त्यांचा फोन आलाय आणि आपला मसाला रेडी झालेला आहे, त्याच्यामुळे जाऊन घेऊन येऊया. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.